मावल के वर्तमान सांसद श्रीरंग बारणे ने पिछले 10 सालों में कितने उद्योग धंधे अपने लोकसभा क्षेत्र में लेकर आए हैं, जनता को जवाब देना चाहिए। तलेगांव MIDC से मल्टी स्टार कंपनी वेदांता फॉक्सकॉन नामक कंपनी जो लाखों युवाओं को रोजगार देना चाहती थी, उसे केंद्र सरकार के इशारों पर गुजरात में स्थलांतरित किया गया। उस समय मावल के सांसद ने क्यों नहीं रोका? ऐसा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे के पुणे जिला संपर्क नेता और विधायक सचिन अहिर ने पूछा। शशिकांत शिंदे ने कहा, संजोग वाघेरे जैसा विनम्र व्यक्ति मावल से जीतकर संसद भवन की आवाज बनना चाहिए। सचिन अहिर कल राटनी में मावल लोकसभा से महाविकास अघाड़ी के उम्मीदवार संजोग वाघेरे पाटिल के चुनावी प्रचार महासभा में बोल रहे थे। मावल की लड़ाई धन शक्ति के विरुद्ध जनशक्ति के बीच है। मावल के गद्दारों को सबक सिखाने का चुनाव है। केंद्र सरकार की जन विरोधी नीतियों, तानाशाही के खिलाफ का चुनाव है। बीजेपी में कोई संस्कृति नहीं है। उप मुख्यमंत्री कहते हैं कि उनको यहां तक पहुंचने के लिए 2 पार्टियों को तोड़ना पड़ा। ऐसा कभी ना सुना ना देखा, ये उनका दुर्भाग्य है। लेकिन दूसरी तरफ वफादारी है और कार्यकर्ता और मतदाता एकजुट है। हर किसी को एक शिकायत है, राम का नाम लेने से इस बार उन्हें राम नहीं मिलेंगे। अहिर ने कहा कि जैसा कि उद्धव ठाकरे ने कहा था कि चेहरे में राम, हाथ में काम, समाज का सम्मान और जीत के लिए काम। साथ ही जो सांसद पूछ रहे थे कि कोविड के दौरान उनके नेता कहां थे, उन्होंने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से मुलाकात की और उनकी प्रशंसा करते हुए कहा कि वो देश के नंबर 1 मुख्यमंत्री हैं। हालांकि अब उनसे पूछा जाना चाहिए कि तलेगाव के उद्योग के पलायन के समय सांसद क्या कर रहे थे। महागाईचं काय झालं, बेरोजगारीचं काय झालं? खरं तर पिंपरी सारखा, चिंचवड सारखा शहर हा म्हणजे औद्योगिक क्रांती करणारा हा शहर आहे। याची निर्मिती यासाठी झालेली आहे की अनेक लोक आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये आले, रोजगार म्हणून घेऊन आलेत आणि इकडे बसण्याचं काम त्यांनी केलं, म्हणून या शहराचा लौकिक या निमित्ताने मिळाला आणि तीच शहराची क्रांती करत असताना ती पिंपरी, चिंचवड, मावळ सारख्या पट्ट्यामध्ये जाण्याचं काम केलं। पुढे पनवेल असेल, उरण असेल, त्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती कारखानदारी आली, खोपोली सारख्या भागामध्ये इंडस्ट्रियलायझेशन आलं। या सर्व औद्योगिक दृष्टिकोनातून, क्षेत्रातून ही मोठी क्रांती झाली। काय केलं आपल्या खासदारांनी? हे उद्योग तरी आणलं का? असलेले उद्योग या नेहमी जाण्याचं काम ज्यावेळी करत होते, मला माहित आहे या गोष्टीचा, मी साक्षीदार आहे की ज्यावेळी फॉक्सकॉनचा उद्योग तळेगावमध्ये येत होता, अनिकेतजी तुम्ही, मी, आपण, अशी जी आपण असाल, भरतजी आपण इकडे बसलेला जी मंडळी, आदित्यजींनी येऊन तिकडे विरोध यासाठी करण्याचं काम केलं तर जागा तयार होती, सर्व काही गोष्टी होती। निव्वळ गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फॉक्सकॉनचा उद्योग हा गुजरातमध्ये नेऊन जाण्याचं काम केलं। त्यावेळी आपले खासदार तोंडात बोट घालून बसले होते का? कोणाचा रोजगार केला? 1 लाख लोकांना कदाचित ते रोजगार त्या फॉक्सकॉनच्या एका निर्मितीमध्ये मिळाली असती। आणि म्हणून आमचा प्रश्न असा आहे की या तरुणांना बेरोजगार करण्याचा पाप जर कोणी केला असेल तर इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि इकडच्या लोकप्रतिनिधी केलेलं आहे, असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही। हे मुद्दे लोकांसमोर घेऊन तुम्हाला आपल्याला जावं लागणार आहे। किती उद्योगाची निर्मिती केली, कशा प्रकारे कामगारांची पिळवणूक होते। मी स्वतः एक्साईडमध्ये कामगारांचा नेता या नात्याने काम करतोय। सचिनजी इकडे आहेत, आपण देखील त्याचा उल्लेख संजोगजी वारंवार करण्याचं काम केलं। हम करो सो कायदा आणि कोण व्यवस्थापनाची लोक फोटो काढणार, उपमुख्यमंत्र्यांबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर दाखवणार आणि भीतीचं वातावरण निर्माण करण्याची भूमिका घेणार आणि कुठेही लोक संघटित होणार नाही, त्यांना न्याय मिळू नये या दूरदृष्टिकोनातून प्रयत्न करून वेगळ्या पद्धतीने त्या औद्योगिक देखील शांतता बिघडण्याचं काम ही मंडळी करण्याचं काम करतात। आज उरण सारख्या भागामध्ये आज नैनाचा मोठा प्रकल्प तिकडे होतोय, पण त्याच्यामध्ये लोकांना विश्वासात घेतलं जात नाही। सिडकोच्या अनेक असलेल्या 12% जे परताव्याचे फक्त लेआउट देशाचे पंतप्रधान येऊन गेले, घोषणा झाली, लेआउट झाले, पण हातामध्ये अजून ताबा मिळालेला नाहीये। म्हणजे देशाच्या पंतप्रधानांकडनं तुम्ही घोषणा करायची पण हातामध्ये काहीच नाही, अशी परिस्थिती आणि अशी अवस्था ज्यावेळी होत असताना तुम्हाला आपल्याला बघावं लागणार आहे की पुढच्या काळामध्ये की कशा प्रकारे काम करण्याची भूमिका आपण घेतली।
लीड आपल्याला त्या ठिकाणी निघेल अशी मला खात्री आहे. 5 ते 5.5 लाखाच्या फरकानं आपण निवडून येईल अशी खात्री, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असं वातावरण आणि अशी खात्री मला आहे. कारण मी स्वतः प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये मी फिरतोय. आज ज्या पद्धतीनं लोक त्या ठिकाणी सांगतात की आम्हाला 10 वर्ष झाले आम्ही त्या माणसाला बघितलंच नाही, 10 वर्ष झाले आमच्या गावात अजून काही जे काही डेव्हलपमेंट करणार होते ते सांगितलं, त्याचं काही अजून झालं नाही. 10 वर्ष झाले आम्हाला आश्वासनं दिली होती, रेल्वेच्या असतील, रेल्वेच्या गाड्यांच्या ज्या फेऱ्या वाढवणार होते, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवणार होते, त्याचंही काय झालं नाही. जी इंडस्ट्री आपल्याकडे येणार होती, फॉक्सन सारखा प्रकल्प आपल्याकडे येणार होता, त्याचं थांबवण्यासाठी या मंडळींनी काहीच केलं नाही. खालचे जे इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष केलंय. तिथल्या स्थानिक नागरिकांना, तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती खालच्या भागामध्ये आहे. आणि त्या इंडस्ट्रीला लागणाऱ्या जे काही सुविधा असतात, रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाणी, हे देखील अजून त्या ठिकाणी पोहोचले नाही. आणि आपल्या या मावळ लोकसभा मतदारसंघ असा आहे की तो पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणारा हा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे. निसर्गासाठी किंवा गड किल्ल्यांसाठी त्या ठिकाणी कुठल्याच बाबतीतलं आजपर्यंत काही फंड आले नाही. म्हणजे अशा अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत आणि आमच्या पिंपरी चिंचवडला तर आतापर्यंत कुठलंच म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून एखादा प्रोजेक्ट आलेला हा लोकांना दाखवावा की बाबा हा एक प्रोजेक्ट आम्ही केंद्र शासनाच्या मान्यतेनं या ठिकाणी केलाय आणि तो पूर्ण झालाय. एकही या 10 वर्षामध्ये झालेलं नाही. आणि त्यामुळं लोक आता जाब विचारतात की तुम्ही या मावळ लोकसभेसाठी काय केलं हे तुम्ही दाखवा. आणि मला खात्री आहे की निश्चितच महाविकास आघाडीचा आपला या ठिकाणी विजय होईल. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र.